काय झालं आजचं प्रकरण काय आहे? शेतकऱ्यांची काय फसवणूक झाली सांगा. आज जेव्हा या मिलमध्ये एका शेतकऱ्याने त्यांच्या मालाच्या वजनावर जेव्हा शंका उपस्थित केली आणि काही शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या की अपेक्षेपेक्षा कमी वजन या काट्यामध्ये दिसतंय, आणि जेव्हा याची शहानिशा झाली तर काट्यामध्ये मोठ्या प्रमाणावर म्हणजे 50% जास्त व्हेरिएशन होतं. ही बाब अतिशय गंभीर स्वरूपाची आहे. ज्या अर्थी शेतकरी एवढ्या काबाड कष्ट करून या ठिकाणी मार्केटमध्ये हालापेष्टा सहन करून जेव्हा माल आणतो आणि त्याचा मालाचा 50% वजन जर या ठिकाणी गायब होत असेल, तर आज एवढी मोठी पिळवणूक जर शेतकऱ्याची या ठिकाणी झाली, असा गंभीर प्रकार झाल्यानंतर आमचे मार्केटचे सचिव असतील, व्यापारी संचालक असतील, हमाल मापाडी संचालक असेल, मी स्वतः असेल, तातडीने त्याची दखल घेऊन या ठिकाणी आम्ही आल्यानंतर याचा पंचनामा केला आणि आम्हाला शेतकऱ्यांच्या तक्रारीमध्ये तथ्य दिसून आलं. आम्ही 200 क्विंटलच्या जवळपास वजन या ठिकाणी ठेवल्यानंतर फक्त 85 किलो वजन या ठिकाणी आढळून आलं. निश्चितच बाब ही खूप गंभीर स्वरूपाची आहे आणि त्याच्यामुळं एक शेतकऱ्यांच्या सगळ्या भावनांचा आदर ठेवून आणि त्यांच्या तक्रारीचं स्वरूप पाहून निश्चितच आज आम्ही या ठिकाणी काटा सील केलेला आहे. आणि दिवसभरामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं आज मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असेल, प्रॉब्लेम तो टेक्निकल असू शकतो, काट्यामध्ये सेल गेलेले असतील किंवा आर्थिंगचा विषय असेल, जो काही टेक्निकल बाब असेल, नुकताच जानेवारीमध्ये या काट्याची पासिंग झालेली आहे. त्याच्यामुळे काटा पासिंग करणाऱ्या अधिकाऱ्यापासून तर आज ओनरपर्यंत याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर गंभीर स्वरूपाची कारवाई बाजार समितीकडून केली जाणार आहे. निश्चितच जर गुन्हा दाखल करायची वेळ आली तरी सुद्धा मार्केट याच्या बाबतीत मागे पुढे पाहणार नाही आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याच्या बाजूने उद्या यावर आम्ही वांदा समितीची मीटिंग बोलवलेली आहे आणि याच्यामध्ये परत आपला जो या ठिकाणीचा मिल मालक आहे यांचं कमीत कमी 3 वर्षापासून असेल जो काही आर्थिक व्यवहार झालेला असेल, सगळं दप्तर यांचं जमा करून त्यांच्यावर चौकशी करून योग्य ती कारवाई बाजार समितीकडून केली जाईल आणि वेळ पडल्यास उद्या पोलीस स्टेशनला जाऊन याच्यावर सचिवांच्या मार्फत गुन्हाही दाखल करण्यात येईल. धन्यवाद. शेतकऱ्यांचा गहू खरेदी करताना मापात पाप करणाऱ्या तालुक्यातील मंगरुळ येथील आर.के. फूड्स कंपनीला कृषी उत्पन्न बाजार समितीने सील लावले आहे. तालुक्यातील सोनखेड येथील दीपक देविदास पाटील यांनी आपला गहू मंगरुळ MIDC मध्ये आर.के. फूड्समध्ये विक्रीला आणला असता त्याचा माल 50 ते 55 क्विंटल भरणे अपेक्षित असताना कंपनीत वजन केले असता 41 क्विंटल भरला, तर गंगापुरी येथील पोलीस पाटील रवींद्र विठ्ठल पाटील यांचाही गहू प्रत्यक्ष वजनापेक्षा कमी भरला. वजनाची तफावत शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यावर शेतकऱ्यांनी धुळे रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. बराच वेळ वाहतूक खोळंबल्यानंतर बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, संचालक शरद पाटील, ऋषभ पारख, प्रकाश वाणी, सचिव डॉक्टर उन्मेष राठोड, संदीप पाटील, सुनील पाटील, योगेश महाजन, दिगंबर पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, हेड कॉन्स्टेबल काशीनाथ पाटील, सागर साळुंखे, प्रशांत पाटील, सिद्धांत शिसोदे, पोलीस पाटील भागवत पाटील घटनास्थळी पोहोचले. वाहतूक सुरळीत केल्यानंतर सर्वांसमक्ष बाजार समितीचे सभापती व कर्मचाऱ्यांनी आर.के. फूडच्या कंपनीच्या काट्यावर वजन मोजले असता 200 क्विंटल वजन फक्त 90 क्विंटल भरले आणि 100 क्विंटलचे 40 क्विंटल भरले. मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आल्याने उपस्थितांनी प्रचंड संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर लूट होत असल्याने ही बाब तालुकाभर वाऱ्यासारखी पसरली. विशेष म्हणजे वजन माप निरीक्षकांनी 13 जानेवारीला वजन काटा पास केला होता. याबाबत बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांनी हे प्रकरण वांधा कमिटी समोर ठेवण्याचा निर्णय घेतला असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न केला जाईल आणि आतापर्यंत किती लोकांची फसवणूक झाली याचीही चौकशी केली जाईल, कायदेशीर कारवाई केली जाईल असे सांगितले.